साम्राज्य, सामान्यांचा असामान्य आवाज। एपीआय मळाळे आत्महत्या प्रकरणाची सीआयडी मार्फत चौकशी करा। जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले। नांदेड जिल्ह्यातील बिलोली पोलीस स्टेशन येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत असणारे धाराशिवचे सुपुत्र आनंद मळाळे यांनी वरिष्ठाच्या त्रासाला कंटाळून स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या केली। त्यांच्या आत्महत्येप्रकरणी सीआयडी चौकशी करून दोषीवर अट्रॉसिटी कायद्यानुसार कठोर कारवाई करावी अशी लेखी मागणी मळाळे यांच्या कुटुंबियासह समाज बांधवांनी मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे। धाराशिव येथील रहिवासी असलेले आनंद प्रकाश मळाळे हे मागील 25 वर्षापासून महाराष्ट्र पोलीस दलात विविध पदावर सेवेत होते। मळाळे हे आपल्या कुटुंबियासह सोलापूर येथे वास्तव्यास होते। मागील 6 महिन्यापूर्वी त्यांची नांदेड जिल्ह्यातील बिलोली पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक पदावर बदली झाली होती। मात्र वरिष्ठाकडून त्यांना वेळोवेळी प्रशासकीय मदत मिळाली नाही। त्यांना तपासासाठी अनेक गुन्हे देण्यात आले होते। धार्मिकदृष्ट्या संवेदनशील असणारे आणि मुदतीत दोषारोप पाठविणे आवश्यक असणाऱ्या अनेक गुन्ह्याचा तपास त्यांना देऊन वेळेची मर्यादा घालून देण्यात आली। वरिष्ठांनी मळाळे यांना कुठलीही मदत न करता गुन्ह्याच्या तपासात निष्काळजीपणा व्हावा, दीर्घाई व्हावी, आरोपीला मदत होईल असे काम केले। वरिष्ठांनी विनाकारण जाणीवपूर्वक व हेतुपूर्वक जातीय द्वेष मनात ठेवून त्यांना वेळोवेळी कारणे दाखवा नोटीस देण्यात आली। मळाळे हे मागील 6 महिन्यापासून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या या मानसिक त्रासामुळे त्रस्त होते। 1 महिन्यापूर्वी मळाळे यांचा अपघात झाल्याने ते वैद्यकीय रजेवर होते। या काळात वरिष्ठांनी वेळोवेळी गुन्ह्याचा तपास करण्यासाठी मळाळे यांच्यावर दबाव आणला। यातून होणाऱ्या त्रासाला कंटाळून त्यांनी शनिवारी 7 ऑक्टोबर रोजी पहाटे सोलापूर येथील राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली। या प्रकरणी आनंद मळाळे यांच्या पत्नी, त्यांचा मुलगा यांना शासकीय सेवेत सामावून घ्यावे। मळाळे यांच्या कुटुंबियांना 1 कोटी रुपये आर्थिक मदत देण्यात यावी। आत्महत्या प्रकरणाची सीआयडी मार्फत चौकशी करून पोलीस अधीक्षक हानपुडे पाटील, पोलीस निरीक्षक नरुटे, कासेकर आणि इतर दोष अधिकारी कर्मचाऱ्यावर अट्रॉसिटी ॲक्ट आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करून दोषीवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। या निवेदनावर वंदना मळाळे, रंजना मळाळे, यशवंत मळाळे, मयूर मळाळे, राजाभाऊ ओहोळ, विशाल शिंगाडे, रवी मळाळे, पुष्पकांत मळाळे, राजा ओहोळ, संजय मळाळे, सिद्धार्थ बनसोडे, संदीप बनसोडे आणि संघटनेचे पदाधिकारी यांच्यासह अधिजण उपस्थित होते।